तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर एका व्हिडिओचं म्हणजे एक हॉटेलची रील बनवायचं चाललं होतं आमचं. पण हॉटेलच्या रीलसाठी सुरुवात कशी करायला लागली आणि काय काय मेहनत घ्यायला लागते बघा. सगळे रील स्टार एकाच जागेवर आली ती, कारण की कन्सेप्टच तसा या. तर कन्सेप्ट असा आहे बघा लागणीचा. तर सगळे रील स्टार गोळा झाले बघा आमची. ना झाली का तयारी सगळी बियाणं तोडायची? झाली तयारी झाली सगळी. बापू कांड तयार आहेत का? ये इकडं. ओरिजिनल म्हणजे हो का ही शैलेश भाऊ बसले बेण्याची तारीख घ्यायला आली ती, म्हणजे सगळं ओरिजिनलच असणार आहे रील मध्ये. लागण तारीख घ्यायला आले, लागण तारीख. चला अण्णा झाले का सगळं? झाले, ओके. करूनच घेतोय उभं खोर राहून तारीख का कुणाल? काय खोर सावरे बियाणं हातरून घ्यायचंय. ओके अजिबात सुट्टी द्यायची नाही अजिबात. तुमचं काय करताय तुम्ही? हातरायचं चालले. बियाणं हातरायचं चाललंय का? बघा आज आमचा जी ग्रुप आहे हा सगळा ओरिजिनल ग्रुप आला. यार मोळ्या उचला की तुम्ही. यार म्हणजे काय चाललंय? ए माऊली कांडे बिंडे व्यवस्थित हातरायच्या. सुरुवात करतो. हे आमचे गणपत आहेत बघा. म्हणजे आज सगळ्या रेजिस्टरनी एक वावरच घेतले उक्त आमचं हे कराय काय ते लागण करायला आणि उक्त घेतलंय उक्त लागण कराय वावर. आणि हे आमचा हिरो अमिताभ बच्चन. आज गड्यांनी जेवण पार्टी वगैरे केली मस्त पैकी, पण त्याला माहिती नाही पार्टीचा मोबदला लागण करून चुकवायला लागेल म्हणून पार्टी दिली. ही बघा तंदूरवरची गँग आहे सगळी. ही तंदूर आता नाना तू पडेल पाहिजे कुठं या नानाला पडेलचा. आता माझं शूट कर ना, मी सरी दाबती. आता ऐका की पाणी हात सोडाय पाहिजे थोडस. नाही ह्या येत एवढं जुळतंय का बरोबर? तुम्ही ह्या बाजूला लाईनिंगला चला. माग सरा रिवर्स घेर टाका. रिवर्स टाका, चला मागं चला लाईनीला. आता माझं शूट कर. सांगतो थांबा की तुम्ही फक्त काय करा आता लाईन मध्ये ऐका लगेच ना. बरं थांबा हात थोडस बरं मग शूटिंगला ऐका सेटअप करायचं. ए कांड्या तिथं सगळ्या हातातल्या आहे तिथल्या. थांबा दे आता आहेत का अजून कुठं हातरायचे? नाही नाही सांगतो बरोबर. ए ह्या बाजू आहे, ह्या सरी आहे सगळी. ऐका की एका शॉट मध्ये येणार आहे ती, तुम्ही बी छटायचे. ऊस राहिलेलं छटलोय सगळेच. 2-4 ऊस ठेवायचे होते छटाय तुम्हाला. घ्या मुळीतलं ऊस काढा 2-3 चला. ऐका की एका शॉट मध्ये दाबतानी सरी वाढतानी आणि तोडतानी बी आणि ती बी सगळे एकाच ह्याच्यात येणार आहे सगळे. पिंटू बाया 2-3 ऊस दे त्यांना. सगळे एकाच ह्याच्यात येणार. कोण आहे कोण आहे? हा बस 2-3 ऊस. हा तिथं थांबा. ए माऊली कांड्या हातात घे तुम्ही व्हायला जरा. ना तुम्ही बाजूला थोडस. ना थोडस बाजूला तुम्ही. तुम्ही इथं थांबा, मी सांगतो. शैलेश भाऊ इथं थांबा तुम्ही नानांच्या ह्याच्यापाशी. हा ना इथं. हा इथं थांबा. अहो इथं थांबा तुम्ही. बांधा हो. हा तिकडे तोंड करून उभं राहायचं तिघांनी बी. या ना इकडे. मी शॉट. ए शैलेश इकडे थांबा. सैरी थांबा. एका लांबून थांबा का मध्ये थांबा, नाही तर थोडस तिकडे तोंड करायचं तिघांनी. इकडे बघायचं नाही अजिबात. कांडे घेतले तर हातात. माऊली त्या कांडे गोळा कर आणि ऐके. हा थांबा, मी सांगितल्याशिवाय तोडा सुरुवात करू नका. तोडा एक ऊस तोडून ठेवा खाली. उशीर आले टाकलेत बरोबर. हा बरोबर आहे. तोडून ठेवा 1-2 ऊस. 1-2 ऊस शिल्लक राहू दे. हा राहू दे शिल्लक थांब काय द्यावं त्याला. ते लेट आले निमोळ्या घेतल्यात बरोबर. एक पांडू बी बसलाय तेव्हा लवकर हलता. बरं चला ठीक आहे. पुढचं आता गावलंच बघाय तुम्हाला रील मध्ये. शॉर्ट सगळ्याला हा का अण्णा ए कितनी शॉर्ट जाणार आहे असा. शॉर्ट चालू झाला दादा तुम्हाला सांगतो बरोबर. टिपर दाबत एक लगेच यायचं पुढं. कुणाल 1-2-3 मध्ये तुम्ही ह्या बाजूला तर तुम्ही ह्या बाजूला. कुणाल तू लगेच सरी वाढायला सुरुवात करायची. बाप्पू ए इकडे बघा. कॅमेऱ्याकडे कोणी बघू नका. आणि माऊली तू टिपरी उचलायची आणि एक वाहतायचं. तुम्ही थोडंसं अजून मागवा आणि लय पळू नका बरं का तुम्ही.
मागवा तुम्ही अजून थोडं. हो माग ऐका की ए सावकाश सावकाश पळायचं नाही बरं का. शेजाव व्यवस्थित यायचं बरं का पिंटू बाया. शेजाव व्यवस्थित यायचं, पळायचं नाही, गडबड करायची नाही. एकाच सरीव एकाच सरीव शेजाने यायचं सगळ्यांनी. आत्ताच झाला तुमचा त्यो. काय बोलला बोलू नका काय, मी सांगतो शेजाव फक्त या चेहरा दिसलं पाहिजे तुमचं. दादा लक्षात आलं तुमचं. ए माऊली तुला कळलं का. हा बापू स्टार्ट म्हणलं की कॅमेऱ्याकडे कुणी बघायचं नाही, जिथे आपापल्या कामात व्यस्त राहील. आलं लक्षात. कुणाल तू सुरुवात कर. तुम्ही खोरं घ्या, दुसरं खोरं घेऊन या दुसरं. चला इथं कुठे खोरं. हो का इथं खोरे जर ना इथं दोघांनी सरी तोडले दाखव फक्त. सरी तोडल्या का जिथे दोघांनी. तू पलीकडे जायचं आणि तू अलीकडे यायचं. हा काय नाही ती डायलॉग नंतर येते. आता कोणीच काय बोलायचं नाही. बोलायचं नाही फक्त. डायलॉग नंतर. हा शॉट फक्त क्लिअर आला पाहिजे एका शॉट मध्ये. परत करता येणार नाही याच्यावर. ती सांगितलंय त्यांना, त्यांनी फक्त टिपरी हातरायच्यात बापू. नारायण तुम्हाला काय दिलं या. हा तेवढंच करायचं, वर बघायचं नाही फक्त. वर बघायचं नाही ना हसायचं बी नाही. नाही तर शॉट ही पेकाळ्यात मुळीवाली, ही मागची मुळीवाली पेकाळ्यात. हे घ्या आता. हा. सगळं शॉट एका ह्याच्यात येणार क्लिअर. वर हस नको. हसू नका रे कोणी. थोडंसं मागे या तुम्ही, थोडंसं मागे या. बरोबर ओके. बसतेत का पाठीमागे. हा बसतात बरोबर. चला ओके ठीक आहे. सरी उभं राहा वर, वर सरी उभं राहा वर. कुणाल तू काय कर. आईला नेमकं भिजलंय ह्या बाजूलाच. उंची उभं राहा तुम्ही. थांबा ती काय झाली. ठीक आहे असू दे. हा अरे पिंट्या, मी घरी बी कधी काम केलं नाही आणि तू बेनं दाबायला लावलं इथं. पार्टी दिलीस काय पार्टी दिलीस. असली कुठं पार्टी असते काय. मला माहिती आहे पिंटू बाय असं करेल म्हणून. मोळ्या वाहून खांद सुजले राव. लय कंड होता तुला डबल तंदूर मागवायचा. घे जिरवून आता. आईच्या गावात असली कुठे पार्टी असते होय. आईच्या गावात ह्या मुकादमाने पण आपली टोळीच करून टाकली या. परत काय कुणाची पार्टी नको बाबा आपल्याला. पक्की जिरलीला का. ए अरे का बसलाय उरक ना पटापटा. तुमच्या मुकदमाने माझ्याकडून 2 एकराची उचल घेतली. तिकडे जायचंय बेनं दाबायला. उरका लवकर. आजच्या गावात ह्याने किती ठिकाणी उचली घेतलेत. मी लुगाडे आता आयो रे मा. भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. करू का लागेल तारीख फायनल. करा बिंदास. तर मित्रांनो रीलचा नाद काय असतो ह्याच्याने कळेल तुम्हाला बघा. सगळी काम धंदा सोडून रीलसाठी गोळा झाले बघा. मी JCB पण ठेवून आलो या. हेवगडी गॅरेज मध्ये नानांच्या ही काही दोघं ह्यांची टपरी पण ठेवून आली ही पानटपरी. ह्या माणसाचा ट्रॅक्टरचं गॅरेज आहे या. ह्या माणसाचं काय, ह्या माणसाला सुट्टी आज. ह्या माणसाने सुट्टीच काढली होती आज. शेवगडी ट्रॅक्टरचं 3 ट्रॅक्टर अर्ध खोलून आलाय ना. 3 ट्रॅक्टर अर्ध खोलून ठेवून आला या. दादा तुम्हाला कुठे जायचं होतं. पुण्याला जायचं होतं ना. पुणे लांबले बघा. ह्यांना जायचं लेखाकडे जायचं होतं पुण्याला. तर ती पुण्याला जायचं लांबले या. अजून कोण राहिले. मोटरसायकल गॅरेज. नानांचं गॅरेज बंद आहे. 2 गडी नानांचं भीतच आहे ती. पण ही रीलचं शूटिंग चाललंय 3 दिवस झाले. हा ह्याला साईडवर जायचं या. 2-3 ठिकाणी बंगल्याची कामं चालू आहे त्याची. आणि साबदार जायला लागतंय त्याला. आणि 3 ठिकाणी बंगल्याची कामं करतो या. पण स्वतः गावड्याच्या हातात काही काम करायला लागते व्हिडिओत बेगारी म्हणून. ओके रील झाली कंप्लीट आपली. हा त्यांचं राहिलं. हा ही नवीन रिस्टार आले आमच्या टीम मध्ये. लकडे म्हणून नाही ती. ह्यांनी आम्हाला हॉटेलवर नेलं जेवायला. तर मी दिली ह्यांना पार्टी. पण पार्टीला मागात पडली त्यांना. ती कळत रील मध्ये काय ती. तुझं काय बाबा किती तंदूर खाल्ली होती. पोट कशाचा आज गेलं होता बाहेर आला तो झोपवायला दारेव. हा ही सोलरचं कॉन्ट्रॅक्टर आहे बघा. सोलरची कामं करते ती. म्हणजे वरची ती सोलर पॅनल असतात का लाईट ती बसवून देते ती. त्यांचं काम आहे. त्यांचं बी काम ठेवून आलेत ती. अजून कोण झालं का. हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ही सभापती येते
दुकान बंद ठेवून आले किराणा मालाचं. आता गिरायक थांबले असेल तिथं वाट बघत. आता कसं काय बापू बेन झाले का तोडून सगळं आपलं झालं का पवार मामा बघताय का आमचा व्हिडिओ बघताय तुम्ही कसं काय वाटतं व्हिडिओ या अशी मेहनत करायला लागते बघा. सकाळी काय होते जुळवता करा काम अर्ध्या तास शूटिंग पण ते जुळवता करता 1.5 तास गेला आमचा कळू ना एक पुढे येतं एक मागे जाते जाऊ जुळवा एवढं सोपं नाही. मग जत्रा बघितली का आमची कस काय झाली जत्रा ओसात बसून रसा पिली पार पातीला मोकळं असतं पातीला मोकळं असतं तुम्हाला राहिलं का वय पिंटू बाया जत्रा अख्खी महाराष्ट्रात पोचली पार आणि मारामारी बी झाली त्यात मारामारी मला मिळतंय का तुला मिळतंय म्हणून मारामारी हा आज काम सोडून हॉटेल बंद करून आलोय मी तर हाटील होय ह्याच्या हाटीवर गेलो असते बरं चला काम बघू द्या चला सकाळ सकाळ झाली JCB बंद आहे सगळे सगळं बंद ठेवून आलेत लोक. चला गुड बाय मित्र दादा चला आता पुण्याला चालायचे आणि भिजवायचं का बिझनेस तर करायचं जायचं चालते पावसाने लईच माझी अहो एडिटिंगला त्यात लई वेळ लागते रात्री एक व्हिडिओ एडिट केला चला ना चला रात्री एक व्हिडिओ एडिट केला ते नर्सरीला तेव्हा आता सोडायचं थोड्या वेळाने. आता हे संध्याकाळी कामावून आली एडिटिंग मग अशी मला तू लावलं होतं तेव्हा मला वाटलं नाही अर्ध्या तासाची एडिटिंग राहिली जरा अर्ध्या तासाची एडिटिंग राहिली ती एडिटिंग झाली की ती सोडणार. चला 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 नारायण बापू चला चला कुणाल चल चल जाऊ ऐक की हां गॅरेजवर थोडं शूटिंग करायची पण ती 2 शॉट आहेत तो सांगतो नंतर तिथं करता येईल कधी मटेरियलचं बघायचं चालू मटेरियलचं बघ सगळं पण तिथं 2 शॉट आहे ती पार्टी मागितली तुम्ही ती घ्यायच्यात आपल्याला करतो तर गुड बाय मित्रांनो ब्लॉग संपला आपला इथंच काय होतंय बरीच तयारी करावी लागते एवढं सोपं नाही सगळं म्हणजे प्रत्येक रीलला आपल्याला लय वेळ द्यायला लागतो म्हणजे एवढ्या बी सहज तयार होत नाहीत आपले रील कारण की बऱ्यापैकी रिअलिस्टिक दाखवायचा प्रयत्न असतो आपला म्हणजे रिअलिस्टिक म्हणजे काय होतं जे काम बाकीचे नुसतं बोलून नुसतं हे करतात ॲडजस्टमेंट पण आपण नाही आता ती लागणीचा विषय तर ती लागणीचं थोडंसं चित्रण दाखवणारच आपण त्यात अशा हिशोबाने शूटिंग करावं लागतं आपल्याला. तर जेवढं रिअलिस्टिक बेनं वगैरे सगळे जिथं एकदम तयार असेल असे ठिकाण म्हणून आपण सगळे आधीपासून म्हणजे कालपासूनच तयारी केली ती ह्या शॉटसाठी. तर ठीक आहे मित्रांनो थँक्यू.